पेण तालुका स्टोन क्रेशर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पुंडलिक भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारपाडा खरोशी हद्दीतील सर्व स्टोन क्रेशर मालक चालक यांच्या विशेष सहभाग आणि सहकार्याने आज ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा ठाकूरपाडा येथील कचरा संकलन करण्याकरिता टाटा एसी घंटागाडीचे लोकार्पण स्टोन क्रेशर वेलफेअर असोसिएशनचे सेक्रेटरी शशिकांत पुंडलिक भगत यांच्या हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रम ग्रामपंचायत दुश्मी खारपाड्याच्या आवारामध्ये संपन्न झाला। या कार्यक्रमात स्टोन क्रेशर वेलफेअर असोसिएशनचे सेक्रेटरी शशिकांत पुंडलिक भगत यांच्याकडून सरपंच नेत्रा महेंद्र घरत यांना गाडीची चावी देऊन गाडीचा ताबा ग्रामपंचायतकडे देण्यात आला आहे। सदर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी अर्चना नागेश थळे, उपसरपंच वर्षा वासुदेव घरत, ग्रामपंचायत सदस्य अनिता भालचंद्र भगत, राजश्री नितीन घरत, विनायक शंकर कोळी, रसिका रामचंद्र ठाकूर, रुपाली राजेश पाटील, मच्छिंद्र नरेश कातकरी, हिरामण गोविंद घरत, रामचंद्र मारुती ठाकूर, महेंद्र घरत, प्रमोद पाठक, स्टोन क्रेशर वेलफेअर असोसिएशन सदस्य प्रशांत भगत, आशिष भगत, सुदर्शन बाळकृष्ण भगत, भगत ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष आनंद महादेव भगत, रवींद्र भगत, प्रीमियर मोटरचे डायरेक्टर नेहान मणियार, शारदा तेलवणे, स्टोन क्रेशर वेलफेअर असोसिएशनचे सभासद तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी सरपंच नेत्रा महेंद्र घरत यांनी पेण तालुका स्टोन क्रेशर असोसिएशनने ग्रामपंचायतीची अडचण समजून घेऊन ग्रामपंचायतकरिता घंटागाडी दिल्याबद्दल पेण तालुका स्टोन क्रेशर वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष अशोक भगत व सर्व स्टोन क्रेशर मालक चालक यांचे आभार व्यक्त केले आहेत। मागच्या वेळेस मला ग्रामपंचायतमध्ये मॅडमनी बोलवलं होतं आणि सगळे कॉरी असोसिएशनवाले आमच्या ग्रामपंचायतीसाठी काहीतरी करावं असा त्यांनी आम्हाला एक इच्छा व्यक्त केली होती। त्यावेळेस मॅडमनी सांगितलं होतं की आम्हाला घंटागाडीची गरज आहे आणि ती घंटागाडी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्यावी। तर आम्ही सर्व कॉरी असोसिएशनचे जेवढे स्टोन क्रेशरचे मालक आहेत त्यांनी सगळ्यांनी सहभाग देऊन हे स्टोन क्रेशरच्या असोसिएशनच्या माध्यमातून आपले अध्यक्ष अशोक पुंडलिक भगत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आम्ही आज ग्रामपंचायतीला ही घंटागाडी आम्ही लोकार्पण करत आहोत। त्यांचा आजपासून त्यांनी मालक म्हणून वापर करायचा आहे। याच्या पुढे काही जरी अडीअडचणी असतील ग्रामपंचायतीने आम्हाला सांगितलं तरी आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्टोन क्रेशर वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्ष हे इथं हजर नाही आहेत, आज ते बाहेर गेलेले आहेत, पण मी सचिव म्हणून मी तुम्हाला आश्वासित करतो की जे काही अडीअडचणी असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू। आणि आम्हाला ग्रामपंचायतनी ही जी घंटागाडीच्या माध्यमातून जी सेवा करण्याची जी संधी दिली त्या संधीबद्दल आम्ही तुमचे ग्रामपंचायत खूप खूप आभारी आहोत। अशीच आम्हाला ग्रामपंचायतचं सहकार्य याच्या पुढे असंच राहावं अशी मी इच्छा व्यक्त करून मी हा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला असं मी घोषित करतो। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।